हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण इयत्ता आठवी विज्ञान यामधील चॅप्टर नंबर 8 पोल्युशन याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. म्हणजे मी मुद्दे मांडत जाणार आहे. आपण त्याकडे थोडंसं लक्ष देऊया आणि मुद्दे समजून घेऊया. हिअर सम पिक्चर्स आर गिवन अँड इन विच it is very clearly seen that large amount of air pollution is going there. Okay, why these problems in environment may have been arised? हे का निर्माण झाले असतील? Why should be, what should be done to overcome these problems? हे सर्व प्रॉब्लेम जे आहेत हे नष्ट करायचे असतील किंवा त्यांना थोपवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? Many problems have been arisen on earth due to human interference in the nature, like industrialization म्हणजे औद्योगिकरण, increasing population वाढती लोकसंख्या, त्यामुळे त्यांच्या गरजा भागवणं, त्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणारी वृक्षतोड असेल किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर असेल, हा प्रकार वाढतो. मायनिंग म्हणजे उत्खनन आहे, खाणकाम आहे. ट्रान्सपोर्टेशन वाहतूक व्यवस्था असेल. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ पेस्टिसाइड्स अनिर्बंध वापर असेल पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स यांचा, म्हणजे कीटकनाशक आणि औषधांचं रासायनिक खतांचा. दीज विल कॉज पोल्युशन ऑन दी अर्थ. इट इज अफेक्टिंग दी ह्युमन बिईंग्स आणि यांचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. नाउ पोल्युशन, contamination of natural environment that will be harmful to ecosystems is called as pollution. म्हणजे नैसर्गिक जे काही वातावरण असेल, नैसर्गिक जे काही पर्यावरण असेल त्याचं दूषितीकरण झालं, एखादा पदार्थ त्या ठिकाणी टाकला गेला, वाढत राहिला आणि त्याच्यामुळं सर्व सजीवांना जर त्रास होत असेल तर त्या त्रासदायक पदार्थाची त्या ठिकाणी जी भर पडते त्याला आपण प्रदूषण म्हणणार आहोत. कॅन यू टेल, जस्ट थिंक अबाउट इट, वेअर डू यू सी दी पोल्युशन अराउंड यू? आपल्या अवतीभोवती अशा पद्धतीचं प्रदूषण दिसतं का? हाऊ डज दी पोल्युशन ऑकर? हे पोल्युशन कशा पद्धतीनं होतं? आपल्या अवतीभोवती थोडीशी नजर फिरवा, अनेक ठिकाणी धूर, अनेक ठिकाणी जाळपोळ ही आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग त्या ठिकाणी काय घडतं पाहू शकतो आपण. अनेक शेतांच्या अवतीभोवती सुद्धा आता कचरा जाळणं हा प्रकार वाढलेला आहे आणि तो प्रकार आजूबाजूच्या परिसरामध्ये कसा तो धूर पसरतो हे सर्वजण कदाचित पाहत असण्याची एक शक्यता आहे. जरूर पहा. नाउ नेक्स्ट इज पोल्युटंट्स. नाउ वी विल डिस्कस अबाउट पोल्युटंट्स. Factors affecting natural functions of ecosystem and causing harmful effects on abiotic and biotic factors are called as pollutants. असे काही घटक की ज्या घटकांच्यामुळं ते पर्यावरणामध्ये, त्या विशिष्ट इकोसिस्टीममध्ये, विशिष्ट परिसंस्थेमध्ये काही सजीवांना त्रासदायक ठरतात किंवा निर्जीव घटकांमध्ये सुद्धा काही बदल घडवून आणतात की ज्याच्यामुळं सर्व सजीवांना त्रास होऊ शकतो. त्यांना आपण पोल्युटंट्स असं म्हणूया, म्हणजे प्रदूषक असं म्हणूया. पोल्युटंट्स मेक दी एन्व्हायरमेंट पॉयझनस अँड अनहेल्दी. ही जी काही पोल्युटंट्स आहेत हे पोल्युटंट्स या पर्यावरणामध्ये काही विषारी पदार्थ सोडतात, म्हणजेच ते आरोग्यासाठी घातक ठरतात. पोल्युटंट्स मे बी नॅचरल ऑर मॅनमेड. ही जी काही पोल्युटंट्स आहेत प्रदूषक असतात, हे प्रदूषक नैसर्गिक पण असू शकतात किंवा मॅनमेड पण असू शकतात, म्हणजे मानवाच्या हस्तक्षेपामुळे सुद्धा घडू शकतात. नॅचरल पोल्युटंट्स आर डिस्ट्रॉइड इन द ड्यू कोर्स ऑफ टाइम बाय नेचर्स रूल. हावेवर मॅनमेड पोल्युटंट्स आर नॉट. म्हणजे नैसर्गिक प्रदूषकं जी काही तयार होत असतील ही नैसर्गिक प्रदूषकं निसर्गाच्या नियमाप्रमाणे हळूहळू त्यांचं डिसइंटिग्रेशन होत राहतं, त्यांचं डिकेइंग प्रोसेस होत राहते आणि ते हळूहळू कमी होत जातात.
परंतु मानवानं निर्माण केलेली जी प्रदूषकं आहेत ही मात्र सहजासहजी नष्ट होत नाहीत किंवा ती कमी होत नाहीत. त्यांचा धोका वाढता राहतो. If natural materials are pollutants, why do we not perceive their adverse effects during their use? नैसर्गिक पदार्थांच्या पासून सुद्धा पोल्युशन होऊ शकतं, पोल्युटंट्स म्हणून ते काम करू शकतात, परंतु त्यांचा आपल्याला विचित्र किंवा वाईट असा परिणाम फारसा जाणवत नाही. When such materials are referred as pollutants, when such materials are referred pollutants, मग अशा प्रकारचे ते पदार्थ जे आहेत त्यांना पोल्युटंट असं आपण कधी म्हणतो? जेव्हा त्यांचं प्रमाण एका विशिष्ट मर्यादेपेक्षा वाढतं तेव्हा आपण त्यांना पोल्युटंट म्हणतो, कारण त्यांचा त्रास व्हायला लागतो. यूज युअर ब्रेन पॉवर. विच टाइप्स ऑफ पोल्युटंट्स आर ऑब्झर्व्ड? वेदर दी पोल्युटंट्स आर डिग्रेडेबल ऑर नॉट. वेदर दी पोल्युटंट्स आर डिग्रेडेबल और नॉन डिग्रेडेबल यांच्याबद्दल आपण विचार करूया. नाउ फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट टाइप ऑफ पोल्युशन इज एअर पोल्युशन. प्लॉट ए ग्राफ शोइंग द प्रोपोर्शन ऑफ वेरियस गॅसेस इन अर्थ्स ॲटमॉस्फिअर. म्हणजे आपण थोडीशी माहिती घ्यायची आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारे जे वायू आहेत त्या वायूंच्या प्रमाणानुसार त्यांचा एक ग्राफ आपल्याला काढायचा आहे. Why is it said that air is homogeneous mixture of different gases? पृथ्वीवर असणारी जी हवा आहे या हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंचं एकजनसी मिश्रण असतं असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं याच्याबद्दल आपण मुद्दे मांडा किंवा हे थोडंसं आठवायचा प्रयत्न करा. When different hazardous gases are released through fuel combustion, which different hazardous gases are released through fuel combustion. इंधनाच्या ज्वलनातून कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या घातक वायूंचं कोणकोणते वेगवेगळे घातक वायू बाहेर सोडले जातात याच्याबद्दल आपण विचार करूया. कंटॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्सेस लाईक पॉयझनस गॅसेस, स्मोक, पार्टिक्युलेट मॅटर, मायक्रोब्स एटसेट्रा इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. म्हणजे काही घातक पदार्थ ज्याच्यामध्ये विषारी वायू, धूर, पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे कणमय पदार्थ, सूक्ष्मजीव ह्या सर्वांच्यामुळं जर हवेचं दूषितीकरण झालं तर या प्रक्रियेला एअर पोल्युशन किंवा हवा प्रदूषण असं म्हणतात. या ठिकाणी प्रश्न आपल्यासाठी विचारलेला आहे रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. खाली काही 3 चित्र दिलेली आहेत आणि या चित्रामध्ये रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स कोणकोणते याच्याबद्दल विचार करायला सांगितलेलं आहे. आपण जरूर याच्याबद्दल विचार करा. रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. वन फॅक्टर इज ऑफ नॅचरल रिझन्स अँड अनदर वन इज दी मॅन-मेड रिझन्स. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी अबाउट दी natural reasons. Natural reasons of air pollution. Number 1, volcanic eruptions. ज्वालामुखीचे उद्रेक. याच्यामध्ये solid, gaseous and liquid materials which emerge out through the volcanic eruptions, they get mixed into the air, and this is the natural reason for pollution. Example is hydrogen sulfide gas, sulfur dioxide gas, carbon dioxide gas, ammonium chloride, hydrogen, water vapors, dust, etc. are present in the volcanic eruption. Now next is second reason is of earthquake. In earthquake, poisonous gases and water vapors from inside the earth are released into the air. तर पृथ्वीच्या गर्भातून वायू हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू, पाण्याची वाफ ही सोडली जात असते आणि त्याच्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होत असते. नेक्स्ट इज सायक्लोन्स.
चक्रीवादळे किंवा डस्ट स्टॉर्म्स म्हणजे धुळीची वादळे यांच्यामधून डस्ट, सॉइल, गार्बेज, पोलन्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर मिक्स्ड इन एअर. नाव नेक्स्ट इज फॉरेस्ट फायर्स. फॉरेस्ट फायर्स रिलीज कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, स्मोक इन एअर. म्हणजे वनवे किंवा जंगलात लागलेल्या आगी यांच्यामधून ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंची निर्मिती होत असते आणि ते हवेमध्ये सोडले जात असतं. नेक्स्ट इज मायक्रोब्स इन एअर. स्पोर्स ऑफ बॅक्टेरिया, फंजाय आर मिक्स्ड विथ एअर. हे सर्व बीजाणू हवेमध्ये पसरले तर त्यांच्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं, त्याचाही सजीवांना त्रास होत असतो. Now, man-made reasons. Now, man-made reasons. Number one is fuel. Number one, burning of fuel like coal, timber, LPG, kerosene, diesel, petrol releases carbon dioxide, carbon monoxide, nitrogen oxide, sulfur dioxide, then lead compounds etc. are released in air. म्हणजे कोळसा, लाकूड, जळाऊ लाकूड, LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, केरोसिन म्हणजे रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, त्यानंतर शिशांची संयुग हे सर्व हवेमध्ये सोडले जात असतात. त्यानंतर पुढं दुसरा प्रकार आहे बर्निंग ऑफ सॉलिड वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट इन ओपन स्पेस कॉजेस एअर पोल्युशन. म्हणजे घनकचरा जो असतो शेतातला किंवा इतर काही ठिकाणचा डोमेस्टिक कचरा हा जाळल्यामुळं त्याचा धूर हवे जो पसरतो त्याच्यामुळं सुद्धा प्रदूषण होत असतं. नेक्स्ट इज इंडस्ट्रियलायझेशन. Next is industrialization. Smoke is released in large quantity from various factories in which sulfur powder, nitrogen oxide, cotton seed powder are released in air आणि त्याच्यामुळं सुद्धा प्रदूषण होत असतं. Atomic energy plants and blasts. Use of elements like uranium, thorium, graphite, plutonium release radiations in air and they cause the radiation pollution. म्हणजे आण्विक ऊर्जा निर्मिती प्रक्रिया ज्या ठिकाणी चालते त्या ठिकाणी युरेनियम, थोरियम, ग्रॅफाईट, प्लुटोनियम यांच्यापासून काही किरणोत्सार त्या परिसरामध्ये हवेमध्ये निघत असतो आणि त्याचा त्रास त्या परिसरातील सजीवांना होत असतो. मित्रांनो, आपल्याला काही काम सांगितलं गेलेलं आहे. इंटरनेट माय फ्रेंड. तर इंटरनेटच्या साह्यानं आपल्याला व्हॉल्कॅनोज इन दी वर्ल्ड्स यांच्याबद्दलची माहिती मिळवायची आहे. अशाच पद्धतीनं एअर पोल्युशन भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं घडतं जास्त प्रमाणामध्ये आणि त्यांची कारणं कोणकोणती ही सर्व शोधून त्यांची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. नाव नेक्स्ट इज पीपिंग इन दी हिस्ट्री. नाव नेक्स्ट इज पीपिंग इन दी हिस्ट्री म्हणजे इतिहासात डोकावणे याला आपण म्हणूया. देर हॅड बीन थिक फॉग इन लंडन ड्यू टू एअर पोल्युशन ड्युरिंग 5th and 9th December 1952. Smoke due to burning of coal had been mixed. Dark shadow of this, that is smog, is created in the city for about 5 days continuously. Same situation occurred again during 3rd and 6th December 1962, and this creates a big problem of visibility. Some other health issues are also arising due to this.
In 1948, Petersburg was named as Black City when smoke and soot caused night-like situation during daytime. तर दिवसा सुद्धा या काजळीमुळं आणि धुरामुळं रात्रीसारखा अंधार त्या ठिकाणी पसरला आणि म्हणून त्याला ब्लॅक सिटी असं म्हटलं गेलेलं होतं. Now, a chart is given here in which air pollutants are given, sources of these air pollutants are described, and effects of such air pollutants are described here. See one by one. Sulfur dioxide, म्हणजे sulfur dioxide वायू. Sources is factories where coal and mineral oil is used as a fuel, and its effects are irritation of eyes, डोळ्यांची जळजळ होणे, ऑल्सो इरिटेशन ऑफ दी रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, श्वसन मार्गाचा सुद्धा दाह होणे, एक्सेस ऑफ म्युकस इज प्रोड्युस्ड, कफिंग, प्रॉब्लेम्स इन ब्रीदिंग. दीज आर द इफेक्ट्स ड्यू टू दिस सल्फर डायऑक्साईड गॅस. कदाचित दिवाळीच्या फटाक्यांच्या वेळेला आपल्याला सुद्धा हा अनुभव थोड्या प्रमाणामध्ये आला असणार आहे. नेक्स्ट इज कार्बन मोनॉक्साईड, CO. It is released through the vehicular combustion of fuel or in the industrial smoke also. Effects are lowered oxygen carrying capacity of blood. रक्ताचा ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता यांची कमी झालेली असते. नेक्स्ट इज ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. दीज आर प्रेझेंट इन दी व्हेहिक्युलर स्मोक. वाहनांच्या धुरातून तो बाहेर पडत असतो, कारण इंधनाबरोबर हवेतला नायट्रोजन सुद्धा त्याच्यामध्ये जाळला जातो आणि त्याचं नायट्रोजन ऑक्साईड तयार होत असतं. ओके. इरिटेशन ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड लंग्स. फुफ्फुसाचा आणि श्वसन संस्थेचा दाह होणे हे याचे त्रास आहेत. नेक्स्ट इज पार्टिक्युलेट मॅटर विच इज क्रिएटेड ड्यू टू दी व्हेहिक्युलर अँड इंडस्ट्रियल स्मोक. म्हणजे वाहनाच्या धुरातून बाहेर पडणारी जी काजळी आहे ती काजळी किंवा इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारी जी काजळी आहे ती या श्वसन संस्थेवर परिणाम करत असते. रेस्पिरेटरी डिसीजेस. डस्ट फ्रॉम व्हेकल्स अँड इंडस्ट्रियल स्मोक विच कॉजेस सिलिकॉसिस इन दी लंग्स. देन नेक्स्ट इज पेस्टिसाइड्स. प्रोडक्शन अँड यूज ऑफ पेस्टिसाइड्स is its source and it is used in agricultural fields. Effects are mental weakness, death due to prolonged exposure may be there. खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या काळासाठी जर या पेस्टिसाइडच्या संपर्कात व्यक्ती आली असेल तर एखाद्या अशा व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. देन नेक्स्ट इज मिथेन. इट कॅन बी रिलीज्ड in the industrial leakage and it is a poisonous substance. Therefore, it causes poisoning, skin cancer, asthma, respiratory diseases म्हणजे त्वचेचे कर्करोग आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अस्थमा, दमा, धाप लागणं हा त्रास होऊ शकतो. The worst industrial accident has been occurred in Bhopal in the night of 2nd December 1984. 8,000 people had been died due to the accidental gas leakage. बघा आकडेवारी किती भयंकर आहे. Collect more information about Bhopal gas accident. Discuss the nature of the accident, reasons, after effects, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. त्यांचे परिणाम, नंतरचे परिणाम या सर्व गोष्टींची चर्चा करा. इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्सवर काय परिणाम होतो, ॲनिमल्सवर काय परिणाम होतो ते आपण पाहूया. स्टोमॅटा गेट्स क्लोज्ड. वनस्पतींच्या पानांवर असणारे जे काही स्टोमॅटाज असतात हे क्लोज होतात, म्हणजे त्यांची छिद्र मुजतात. स्लोज डाऊन दी रेट ऑफ फोटोसिंथेसिस.
प्रकाश संश्लेषण प्रक्रिया कमी होते. ग्रोथ इज रिटार्डेड, झाडांची वाढ खुंटते. लीव्स फॉल ऑफ और बिकम येलो, पानं गळतात किंवा ती पिवळी पडतात. इन केस ऑफ ॲनिमल्स, रेस्पिरेशन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड, श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. अँड ऑल्सो इट कॉजेस इरिटेशन ऑफ आईज, डोळ्यांचा दाह होतो. नाव व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर? व्हॉट आर द रिझन्स फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर? ओझोन लेअरचा फायदा काय किंवा त्याचा उपयोग काय? ओझोन लेअरचं महत्त्व काय आणि ओझोन लेअर कशामुळे कमी होते याच्याबद्दल आपण थोडंसं आठवायचं आहे. यापूर्वी आपण ते अभ्यासलेलं आहे. Effect of air pollution on plants and animals. Number 1, depletion in ozone layer. Earlier we have studied that ozone layer is present below the stratosphere at the height of 48 kilometers from Earth's surface. It protects the living world of the Earth from ultraviolet rays, that is UVB, radiating from the sun. However, nowadays ozone layer is getting depleted due to following reasons. वेगवेगळ्या कारणांच्यामुळं ह्या ओझोन थराचा लॉस व्हायला लागलेला आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट. मित्रांनो, ग्रीन हाऊस इफेक्ट हा नेमका काय प्रकार आहे हा आपण थोडासा ग्रीन हाऊस इफेक्ट हा नेमका काय प्रकार आहे हा थोडासा आपण पाहूया. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी ग्रीन हाऊसेस वापरले जातात की जे काचेचं बंदिस्त घर असतं की ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू ट्रॅप केला जातो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी काच असते. त्या काचेतून सूर्यप्रकाश आत येतात, परंतु आत आलेल्या सूर्यप्रकाशाची ती ऊर्जा त्या काचेतून पुन्हा बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे एकूणच त्या काचेच्या घरातील ऊर्जेचं प्रमाण वाढतं आणि त्या वाढलेल्या ऊर्जेच्या प्रमाणामुळं आणि वाढलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळं त्या ठिकाणी वनस्पतींची उत्पादन क्षमता वाढते, पिकाचं उत्पादन वाढतं आणि पीक जास्त चांगल्या प्रमाणामध्ये येऊ शकतं. तर ती जी प्रक्रिया आहे ती म्हणजे ग्रीन हाऊस. आणि अशाच पद्धतीची प्रक्रिया आपल्या पृथ्वीवरील वातावरणामध्ये सुद्धा घडते, परंतु इथं ग्रीन हाऊसचा थेट संबंध नाही. तर इथं काचेसारखाच काम करणारा कार्बन डायऑक्साईड वायू असतो आणि तो वायू हवेमध्ये असला तर तो सूर्यप्रकाशाला त्यातून पास होऊ देतो, पृथ्वीपर्यंत येऊ देतो, परंतु पृथ्वीपासून रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो परत वातावरणामध्ये किंवा या वातावरणाच्या बाहेर जाऊ शकत नाही. तो इथंच ट्रॅप होतो आणि त्यामुळं उष्णता वाढत राहते. उष्णता वाढत राहिल्यामुळं एकूणच संपूर्ण पृथ्वीचं तापमान वाढायला लागलेलं आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ असं संबोधतो. तर अशा पद्धतीची ही प्रक्रिया या ठिकाणी दाखवलेली आहे. एनर्जी इमिटेड बाय द सन विच इज ॲब्सॉर्ब्ड इन द ॲटमॉस्फिअर. ओके, then energy emitted by the sun which is absorbed by the earth's surface, then it is again reflected and is released into the outer atmospheric layers, but the carbon dioxide, like gases like carbon dioxide will trap this energy in the form of heat, and therefore now the entire temperature of the earth is being increased. This is known as greenhouse effect.
ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग. आत्ता जी माहिती मी सांगितली अगदी तीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन या सर्व वायूंच्यामुळं या वातावरणातील उष्णता वाढत राहते आणि त्यालाच आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ. आता याच पदार्थांमध्ये आणखी CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन हा सुद्धा उष्णता ट्रॅप करायला मदत करतो आणि ज्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईडमुळं जागतिक तापमान वाढ होते तशी यांच्यामुळे सुद्धा होते. त्याचबरोबर हे सर्व वायू अदर दॅन कार्बन डायऑक्साईड हे सर्व ओझोनच्या थराला सुद्धा धोका पोहोचवतात आणि ओझोनचा थर कमी होत चाललेला आहे. दोन्ही घटक थोडेसे एकमेकांशी कनेक्टेड आहेत परंतु सर्वच्या सर्व अगदीच एकसारखे सर्वच्या सर्व घटक मात्र अगदी परफेक्ट म्हणजे दोन्हीकडे तेच वायू आहेत असं नाही. Global temperature is gradually increasing due to greenhouse effect. Due to this, atmosphere is changing, causing disturbances in agricultural yield, distribution of wild animals, icebergs, glaciers are melting, causing increase in sea level. तर जे वेगवेगळ्या प्रकारचे जे पाण्यामध्ये तरंगणारे आईसबर्ग्स आहेत म्हणजे मोठमोठे बर्फाचे जे खंड आहेत ते विरघळायला लागलेले आहेत, हिमनद्या वितळायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं पाण्याची पातळी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढायला लागलेली आहे. त्यामुळं समुद्रकाठी असणारी शहरं बुडण्याची भीती निर्माण झालेली आहे. नाव नेक्स्ट इज ॲसिड रेन. Oxides of sulfur, nitrogen are released into the atmosphere. They react with the atmospheric moisture or along with the raindrops and there is formation of sulfuric acid, sulfurous acid, nitrous acid, carbonic acids, etc. And this acid comes down along with the rain and this is known as the acid rain. Okay. Those oxides mix with rainwater and form acids like sulfuric acid, nitric acid, nitrous acids, etc. And these acids mix with raindrops and snowflakes and come down as rain. These are called as acid rain. Effects of acid rain. आता acid rain चे परिणाम काय असतात ते आपण पाहूया. Acidity of soil and water bodies increase due to acid rain. त्यामुळं या सर्व वॉटर बॉडीज किंवा पाणी जे आहेत जलाशय जे आहेत त्यांची आम्लता वाढते. इट हार्म्स दी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स लाईक प्लांट्स, एंटायर फॉरेस्ट लाईफ एट्सेट्रा. टोटल इकोसिस्टम्स आर ॲडव्हर्सली इफेक्टेड. सर्वच परिसंस्थांच्यावर त्यांचा वाईट असा परिणाम होत असतो. इरोजन ऑफ बिल्डिंग्स, erosion of buildings, historical monuments, bridges, metal idols, wire fences, etc. due to the acid rain. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बांधकामाची साहित्य जे असतील किंवा इतर जे काही स्टफ्स असतील या सगळ्यांचं कोरोजन प्रक्रिया होते किंवा इरोजन प्रक्रिया होत असते. हेवी मेटल्स लाईक मर्क्युरी अँड कॅडमियम आर ॲब्सॉर्ब्ड बाय प्लांट्स अँड देअर बाय एंटर दी फूड चेन डायरेक्टली ड्यू टू ॲसिड चेन. आणि या ॲसिडबरोबरच्या रिएक्शन्समुळं हे सगळी घातक जे धातू असतील हे सर्व आपल्या आहारामध्ये त्यांचा प्रवेश होऊ शकतो. ड्यू टू ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर इन वॉटर बॉडीज अँड पाईप्स, लीचिंग ऑफ मेटल अँड प्लास्टिक मटेरियल्स ऑकर्स इन वॉटर अँड देअर बाय सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स अराईज. आणि यामुळं पाईप्स किंवा मेटल्स किंवा प्लास्टिकचे तुकडे वगैरे यांचं ते यांच्याबरोबर त्यांची अभिक्रिया होते आणि हे सर्व पदार्थ जमिनीमध्ये पाण्यामध्ये जाऊन त्यांचं प्रदूषण होतं. त्यांच्यामार्फत ते सजीवांच्यापर्यंत पुन्हा पोहोचू शकतात. नाव प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ एअर पोल्युशन. हवा प्रदूषण कसं रोखायचं त्याचे काही मार्ग आहेत का ते आपण पाहूया. स्मोक इमर्जिंग फ्रॉम फॅक्टरीज कंटेन्स हार्मफुल पार्टिकल्स. हेन्स pollution controlling machinery should be used. That means arresters, filters, etc. can be used.
प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिंकिंग वेस्ट जनरेटेड इन सिटीज, योग्य पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावणं, शहरांमध्ये त्यांची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट्स, केमिकल वेपन्स मस्ट बी देअर. रासायनिक किंवा आण्विक चाचण्यांवर काही विशिष्ट बंधनं असणं आवश्यक असतं. कंट्रोल ऑर बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन, क्लोरोफ्लोरोकार्बनच्या निर्मितीवर आणि वापरावर बंदी असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण थोडंसं एक नवीन संकल्पना आपण या ठिकाणी पाहू. एअर क्वालिटी इंडेक्स, AQI. It is important for citizens to know the extent of air pollution in their city so as to define the air quality index. Proportion of SO2, CO, NO2, ozone, particulate matter, etc. is measured every day. तर दररोज ह्या वायूंची पातळी तपासली जात असते आणि त्याच्यावरून AQI, एअर क्वालिटी इंडेक्स, हा डिस्प्ले केला जात असतो. Air pollutants with sulfur cause color change in plants, oil paintings, nylon, cotton fabrics, leather articles and papers, etc. अनेक वेगवेगळ्या या सर्व गोष्टींच्यावर या एअर पोल्युटंट्सचा विपरीत परिणाम जाणवत असतो. धन्यवाद.